Thank you very much, sir. Respected dais, dignitaries of the dais, my colleague Dr. D.D. Pawar, Registrar of Swami Ramanand Tirth Marathwada University, keynote speaker Dr. Jangeji, resource person Dr. Chavan, my colleague Dr. Chandrakant Baviska, who is also working as Dean Faculty of Interdisciplinary Studies, the Senate member of our university and one of the very active member from your group, Library Dr. Vishnu Pawar, Director of Knowledge Resource Center of our university, my friend Dr. Jagdish Kulkarni ji, my other colleagues, Dr. P. Vittal, Dr. Mudolkar ji, all other colleagues from different colleges and dear students. Indeed, it's a great pleasure for me to be with you on this very special afternoon, on the occasion of this workshop on ONOS, One Nation, One Subscription Puनर्गठन. मित्र आपल्याला माहिती आहे जसं मगाशी डॉक्टर कुलकर्णी सर असतील किंवा डॉक्टर डी पवार सरांनी त्यांचा अनुभव त्यांनी कथन केलेला आहे आणि त्याच फेजमधून जेव्हा आम्ही एमएससी करायचो साधारणतः तो 1989चा कालावधी तेव्हा जसं आता रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच पद्धतीने आम्हाला देखील प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट करायचं म्हणजे आपले जे रुटीन प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करणं आवश्यक होतं आणि ते करण्यासाठी आम्हाला बऱ्याचशा ग्रंथ संपदा ज्याच्या धुंडाळा लागायचा नवीन काय आहे त्याचा शोध घ्यावा लागायचा आणि त्या काळामध्ये हे शोध घेणं अतिशय कठीण काम कारण आजच्यासारखं तेव्हा इंटरनेट नव्हतं आमच्या पॅरेंट युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हाचं मराठवाडा विद्यापीठ आणि आताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये मी जेव्हा एमएससी ला होतो तेव्हा तिथं एक कॉम्प्युटर उपलब्ध होता इंटरनेट नव्हतंच तेव्हा त्या फ्लॉपी डिस्क आम्ही वापरायचो 3.5 इंच नंतर आली तर पूर्वी जे 6.25 इंचाचं त्याची कॅपॅसिटी असायची 3.5 MB तर याच्या माध्यमातून आम्हाला ते काम करायला मिळालं पण तिथं लागणारे जे ज्ञान आहे किंवा त्याच्यासाठी लागणारे जे रेफरन्सेस आहेत ते तिथल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असायचे अर्थातच त्यावेळेसचे जे सबस्क्रिप्शन होतं बरेचसं महागडं असायचं त्यामुळं ते उपलब्ध व्हायचे नाही झाले तरी 2 वर्षापूर्वीचं काम ते आम्हाला पाहायला मिळायचं कारण हे सगळे रिसर्च जर्नल जे आहेत फॉरेन कंट्रीज मध्ये पब्लिश व्हायचे तिथलं सबस्क्रिप्शन फीस जरी आपण भरली तर तिथून ते येणं म्हणजे आपली फीस पोहोचणं तिथला पत्रव्यवहार होणं ते जर्नल आपल्या विद्यापीठात येणं आणि प्राप्त झाल्यानंतर ते आमच्यापर्यंत येणं कारण ते वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागायचं ते साधारणतः 1 ते 1.5 वर्षानंतर आम्हाला ती माहिती प्राप्त व्हायची म्हणजे पब्लिश झालेलं जे करतोय माझा रिझल्ट मी पब्लिश करतोय आणि ते जगाला मी सांगत आहे पब्लिकेशनच्या माध्यमातून किंवा रिसर्च आर्टिकलच्या माध्यमातून तो आमच्यासारख्यातून पोहोचायला साधारणतः 3 ते 4 वर्ष लागायचे त्याच्यात आम्ही काम सुरू केलं तर पुढे 3-4 वर्ष म्हणजे जगापेक्षा आम्ही साधारणतः 4 ते 5 वर्ष मागास पण सुदैवानं आजची पिढी अतिशय सुदैवी आहे खरोखरच ते भाग्यवान आहात तुम्ही की क्षणाचाही विलंब न लागता तुम्हाला जगामध्ये काय घटना घडत आहेत काय प्रगती होत आहे कुठल्या प्रकारचं संशोधन होत आहे हे सर्व एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होऊ शकतं नंतर मी जेव्हा या विद्यापीठामध्ये 1996 ला जॉईन झालो तेव्हाही तत्कालीन आमचे लायब्ररी सातारकर सर नंतर जॉईन झाले गोसावी सर होते आपलं ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र इथं होतं तिथं सोशल सायन्सेस असेल केमिस्ट म्हणजे कॉम्प्युटर सायन्स आहे इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे बायोटेक्नॉलॉजी या विषयाची पुस्तकं उपलब्ध होती पण भौतिकशास्त्राची पुस्तकं मात्र उपलब्ध नसायची आणि त्यातल्या तर आमचा विषय जो होता खगोलशास्त्र त्याची तर पुस्तकं महाराष्ट्रातच काय भारतात देखील उपलब्ध नसायची आणि त्यामुळे मग आम्हाला बाहेरून ते प्रोक्यूर करणं भाग पडायचं आणि जसं मगाशी डॉक्टर डी पवार सरांनी उल्लेख केला त्यावेळेस आम्हाला आयुकाशिवाय पर्याय नसा इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स केलंच नव्हे तर इतर देशातील विद्यार्थ्यांना देखील या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये प्रवाहामध्ये ओढण्याचं काम केलं आणि त्याला या सर्व सुविधा फ्री ऑफ चार्ज एवढंच काय तिथं जाण्या येण्यासाठीचा लागणारा खर्च तिथं राहण्यासाठीचा सर्व खर्च त्या आयुका संस्थेच्या माध्यमातून केला जायचा जेव्हा आम्ही या सर्व बाबी त्यांच्याशी आता माझे गुरु असल्यामुळे अधिकच आम्ही चर्चा करायचो माझे आमच्या विभागाचे विभाग प्रमुख तत्कालीन विभाग प्रमुख डॉक्टर एस के पांडे
जयंत नार्लीकर सर असतील किंवा इतर विद्यापीठामध्ये काम करणारे भौतिकशास्त्र असतील किंवा खगोलशास्त्र किंवा इतर विषयातले व्हाईस चान्सलर असतील आणि विभाग प्रमुख, त्यांच्यासोबत नेहमी चर्चा व्हायची आणि विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये रिसर्चसाठी कशा प्रकारचे हर्डल्स समोर आहेत हे तिथं चर्चा केली जायची. आणि सर्वात प्रामुख्याने जाणवणारी तेव्हाची बाब म्हणजे रिसर्च जर्नलचा ऍक्सेस. आणि केवळ त्या बाबीवरती किंवा त्या बाबीची पूर्तता करता यावी म्हणून मी मगाशी उल्लेख केलेला डॉक्टर अजित केंबावी यांच्याकडेच मी पीएचडी केलं. त्यांच्या सुपीक कल्पनेतून ही इन्फ्लिबनेटची एक म्हणता येईल कल्पना त्यांनी रुजू केली. सुरुवातीला ती फक्त आयुक्तापुरती मर्यादित होती. नंतर ती एक वेगळं ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन झालं आणि त्याच्या माध्यमातून भारतभरातील हजारो महाविद्यालये, शेकडो विद्यापीठ आणि लक्षावधी रिसर्चर्सना एक नवीन पर्वणी त्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम केलं. मला खरोखर या ठिकाणी एक अभिमान वाटतो की आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर असतील किंवा त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आपल्या विद्यापीठाला अगदी स्थापनेपासूनच करोडो रुपये खर्च या ग्रंथसंपदेवरती केला. कुठल्याही शैक्षणिक संस्थेचे जर आपण सामर्थ्य आणि आपल्या समृद्धी पाहिली किंवा त्याचं जर श्रीमंती पाहिली तर ती दोन बाबीवरती अवलंबून. एक, त्या संस्थेमध्ये उपलब्ध असलेली जी शास्त्रीय उपकरणं, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतो, आणि दुसरी म्हणजे ग्रंथसंपदा. सुदैवानं आपलं विद्यापीठ दोन्ही बाबीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अग्रेसर आहे. जसं मगाशी पवार सर किंवा कुलकर्णी सरांनी उल्लेख केला. सर, मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो, जेव्हा मी मागच्या नॅक असेसमेंटच्या दृष्टिकोनातून काम करत होतो, त्यातला जो तिसरा क्रायटेरिया जो महत्वाचा आहे, रिसर्च रिलेटेड आहे, त्याचा मी सुदैवानं कोऑर्डिनेटर होतो. आणि मागील 5 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठानं संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काय काय प्रगती केलेली आहे, काय काम केलेलं आहे, याचा जेव्हा मी एक आढावा घेतला आणि त्याच्या संदर्भात मी एक रिपोर्ट तयार करायचा प्रयत्न केला, तेव्हा असं लक्षात आलं की साधारणतः 1900 रिसर्च आर्टिकल्स, अप्रॉक्सिमेटली 2000 रिसर्च आर्टिकल्स आमच्या या शास्त्रज्ञ, आमच्या या प्राध्यापकांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी पब्लिश केलेले होते. नुसते पब्लिश केलेले नव्हते तर त्यांचं सायटेशन इंडेक्स जर पाहिला किंवा त्याची जी रँकिंग आहे, ज्या रिसर्च जर्नल्समध्ये जे पब्लिकेशन झालेले आहेत, जगातल्या अप्रतिम अशा किंवा फर्स्ट नंबरचे जे क्वालिटी पब्लिकेशन असतात त्याच्यामध्ये हे आर्टिकल. पण दुर्दैवानं एवढं सर्व सामर्थ्य आमचं असताना देखील मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे NIRF सारख्या याच्यामध्ये मात्र आम्ही मागत. आमचे तत्कालीन कुलगुरू आदरणीय पंडित विद्यासागर सर असतील, त्यानंतरचे भोसले सर असतील किंवा विद्यमान कुलगुरू आदरणीय चासकर सर असतील, ते नेहमी आपल्या विद्यापीठामध्ये चालत असलेल्या संशोधनाबद्दल बोलत असतात, नवीन त्याची स्तुती करत असतात. चासकर सरांनी तर मला आठवतं त्यांनी जेव्हा या ठिकाणी विद्यापीठामध्ये पदभार स्वीकारला तेव्हा मुद्दामून उल्लेख केला की आपलं विद्यापीठ संशोधनाच्या बाबतीमध्ये अतिशय अग्रेसर आहे. पण दुर्दैवानं जगाच्या क्षितिजावरती त्याची जी एक वेगळी ओळख निर्माण व्हायला पाहिजे होती किंवा ती जी माहिती जगापर्यंत पोहोचायला पाहिजे होती, जी NIRF सारख्या रँकिंगच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आपण कमी केलेला. खरोखरच याच्यावरती काम करणं आपल्याला आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की आपले जे हे तरुण संशोधक आहेत ते नक्कीच याच्यावरती काम करतात. बघाशी मी म्हटलं किंवा कुलकर्णी सरांनी उल्लेख केला, या इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून किंवा ही जी आपल्याला OS जी आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 13,000 रिसर्च जर्नल म्हणतोय मी, त्याला आपल्याला ऍक्सेस मिळणार आहे. आणि जर आपण त्याचा ऍक्सेस वाढवत गेला, जितकं आपण त्याचा वापर जास्ती करू तितकं याची संख्या वाढत जाणार आहे. दुर्दैवानं मला आठवतं 5-6 वर्षापूर्वी आम्हाला अशाच पद्धतीचा ऍक्सेस मिळालेला होता इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून. पण आमच्या संशोधकांनी, तरुण संशोधकांनी पर्टिक्युलर ज्या पद्धतीने त्याला ऍक्सेस करायला पाहिजे होता किंवा प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तेवढा दिला गेला नव्हता, म्हणून त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन आलेले आहेत. कारण एक रिसर्च आर्टिकल जर आपल्याला सबस्क्राईब करायचं असेल तर लाखो रुपये द्यावं लागतात. स्प्रिंगर वर्लॅग वगैरे सारख्या पब्लिकेशन किंवा आपण असं जर पाहिलं तर तिचे खूप हेवी कॉस्ट असते सबस्क्रिप्शनची, ते आपल्याला विनामूल्य या ठिकाणी उपलब्ध होऊ लागलेले आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण या सर्व बाबींचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात, खरोखरच मला आपल्या सर्वांचं कौतुक करावं वाटतं. पण दुर्दैवानं त्याच वेळेस मला याची खंती वाटते की एवढ्या जास्ती प्रमाणामध्ये रिसर्च किंवा संशोधक विद्यार्थी आपल्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध असताना अगदी बोटावर मोजल्या इतकेच विद्यार्थी या इतक्या महत्वाच्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहतात. त्याचं खरोखरच मला देखील एक खंत वाटतं. सन्माननीय कुलगुरू आदरणीय चासकर सर विद्यापीठामध्ये संशोधनाच्या साठी असेल किंवा शैक्षणिक बाबीच्या अनुषंगानं
प्रत्येक सवलत किंवा सुविधा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल याच्यावरती कटाक्षानं काम करत आहे. आणि तसंच एक परिपाक म्हणून जसं मगाशी पवार सरांनी उल्लेख केला, एक स्टेट ऑफ दी आर्ट टाईपचं साधारणतः 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून एक आपण सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर डेव्हलप करत आहोत. आणि ते आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्येच नव्हे तर इतर विद्यापीठातील संशोधकांसाठी देखील वापरामध्ये उपलब्ध होणार. त्याचसोबत इंटरनेट फॅसिलिटी असेल, तेही आपण फायबर ऑप्टिकल नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जाचा इंटरनेट फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहोत. संशोधनासाठी लागणारी जी पुस्तकं असतील किंवा रिसर्च जर्नल्स आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त आपण खर्च करणार आहोत. पण सुदैवाने केंद्र शासनाच्या या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून त्याच्यावरचा खर्च आपला बराचसा कमी होणार आहे आणि तो खर्च इतर कारणासाठी आपल्याला वापरता येऊ शकतो. तर अशा अतिशय चांगल्या पद्धतीची ही जी स्कीम आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांना आपल्या संशोधक प्राध्यापक असतील किंवा रिसर्च स्कॉलर्स असतील त्याला एक मोठी पर्वणी प्राप्त झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या वर्षीपासून आपल्या विद्यापीठ क्षेत्रामध्ये परिक्षेत्रामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. अर्थातच युजी स्तरावरती देखील आपण 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाला रिसर्च प्रोजेक्ट नावाचा एक कॉम्पोनंट आपण इंट्रोड्यूस करतोय, ज्याच्यामध्ये 3 क्रेडिट 4 क्रेडिट किंवा 10 क्रेडिट पर्यंत आपण एक उपलब्धता करून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही नवीन संकल्पना आहेत, इनोव्हेशन असेल, इन्क्युबेशनच्या माध्यमातून असतील किंवा स्टार्टअपच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्याला एक पेटंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला सादर करता येईल याच्यासाठी एक चांगली पर्वणी त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्यासाठी मला खात्री आहे की हे जे रिसर्च आर्टिकल्स किंवा रिसर्च जर्नल्सला जे आपल्याला ऍक्सेस मिळणार आहे त्याचा एक महत्वाचा सहभाग राहणार आहे. असो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्यासोबत हितकूच करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी या केआरसीचे डायरेक्टर, नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तसंच आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय चास्कर सर यांनी देखील या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी आपल्याला इथं परवानगी दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सुरेश जांगेजी आणि डॉक्टर सुभाष चव्हाणजी या दोघांचंही मी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मला खात्री आहे की त्यांचं जे अनमोल मार्गदर्शन आपल्याला या दोघांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात